उद्धव गुजरातला गेल्यावर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर उद्योग कसे येतील? उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। याआधी वाघाला उमेदवारी देण्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून दिलगिरी व्यक्त करतो। आता खेकड्याला नाही तर वाघाला उमेदवारी देणार। ठाकरेंकडून तानाजी सावंतांचा अयोग्य मंत्री असा उल्लेख। तानाजी सावंत खरंच शिकलेला आहे का? तानाजी सावंतांची डिग्री तपासली पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा। 2024 ला मोदी सरकार जाणार आणि अच्छे दिन येणार। मोदींच्या अच्छे दिनच्या घोषणेवरून ठाकरेंचा भाजपवर निशाणा। उद्धव ठाकरेंच्या नितीन गडकरींवरील वक्तव्याचा भाजपकडून समाचार। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय ते गडकरींना ऑफर देतायत, देवेंद्र फडणवीसांची टीका। उद्धव ठाकरे आज मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। अंधेरी आणि जुहूमधील शाखांना भेटी देणार। मुंबई उत्तर पश्चिम जागेसाठी अमोल कीर्तीकरांचं नाव चर्चेत। मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। हरणे बंदरच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रमांचं लोकार्पण, तर सायंकाळी 4 वाजता शिवसंकल्प अभियान मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर। पाटणमधील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसन कार्यक्रमाला हजेरी लावणार। विविध कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडणार। देवेंद्र फडणवीस उद्या बारामती दौऱ्यावर। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते खडकवासल्यात भूमिपूजन सोहळा। भूमिपूजन सोहळ्याला अजित पवारांसह सुनेत्रा पवार उपस्थित राहणार। शरद पवारांची आज भोर तालुक्यात सभा। बारामती लोकसभा मतदारसंघात तोफ धडाडणार। मवियातील प्रमुख नेते सभेला उपस्थित राहणार। पुण्याच्या भोरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा। शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह मवियाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। मुंबईमध्ये काँग्रेसचं आज एकदिवसीय शिबिर। प्रदेश काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। मनसेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होणार। मनसेकडून जय्यत तयारी। वर्धापन दिनासाठी भव्य स्टेज बांधण्यात आलं आणि मनसे राजदरबार असं देखील लिहिण्यात आलं। मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त टीझर प्रदर्शित। वेळ आता ही परिवर्तनाची, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची अशा आशयाचा टीझर मनसेकडून रिलीज। जागा वाटपावरून महाविकास आघाडीत अद्यापही मतभेद। त्यांच्यात 15 जागांवरून अजूनही तिढा। त्यांच्या निर्णयानंतर आमचा निर्णय घोषित करू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। टाकाऊ जागा नाही तर जिंकणाऱ्या जागा द्या, फक्त फायद्याचं पाहू नका। आमची मतं हवीत तर मग बैठकीतून बाहेर का ठेवता? वंचितचा महाविकास आघाडीला पत्रातनं सवाल। चर्चेतून बाहेर ठेवण्याची भूमिका बदलण्याची विनंती। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वायनाडमधून राहुल गांधी, तिरुवनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून लोकसभा लढवणार। महायुतीतील जागा वाटपावरून शरद पवार गटाकडून टोला। सतीश आचार्य यांनी काढलेली व्यंगचित्र ट्विट करत टोला। काय अवस्था झालीये महायुतीतल्या या 2 छोट्या गटांची, असा व्यंगचित्रामध्ये उल्लेख। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ही कारवाई पूर्णतः बेकायदा, न्यायालयात दाद मागणार। ईडीनं केलेल्या कारवाईवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। सुडाचं राजकारण इतकी पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं। रोहित पवारांच्या कारखान्यावरील कारवाईवरून खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंची गाडी मराठा संघटनेकडून अडवण्याचा प्रयत्न। धाराशिवमधील ढोकी गावात जाताना ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या ताफ्याला मराठा संघटनेनं काळे झेंडे दाखवले। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी किरण सामंत यांना तिकीट मिळालं पाहिजे। आमच्या मनातील उमेदवार लवकरच जाहीर होईल, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। नांदेडच्या उमेदवारीसाठी प्रताप चिखलीकरांची जोरदार फिल्डिंग। प्रताप चिखलीकर 2 दिवसापासून मुंबईत तळ ठोकून। चिखलीकर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती। नागपूर लोकसभेसाठी विकास ठाकरेंना वरिष्ठ नेत्यांची पसंती। मात्र विकास ठाकरे लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। माझ्याकडे आमदारकी असल्यानं निवडणूक लढण्यास मी इच्छुक नाही, विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची उमेदवारी धोक्यात। भाजप पक्षश्रेष्ठी जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला बोगस असल्यानं उमेदवारी नाकारण्याची शक्यता। शिर्डी लोकसभेसाठी अशोक गायकवाड ठाकरे गटाकडून इच्छुक। गायकवाड यांच्याकडून स्वपक्षातील उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर निशाणा। बोरिवलीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मोदी की गॅरंटी जाहिराती संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। सरकारी पैशातून मोदी की गॅरंटी जाहिरात, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप। कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार। भाजपनं व्हीआयपी संस्कृती कशी वाढवली हे दाखवून दिलं। आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेतलं। कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा। पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे सुरू होणार। महामार्गाच्या उभारणीसाठी 25,000 कोटींचा खर्च। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, नाहीतर टांगा पलटी करू। माझ्या नादी लागू नका, मनोज जरांगे पाटलांचा इशारा।
मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार. मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले हे न्यायालयाच्या अधीन राहतील. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर. जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार. जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू. क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी. क्रांती रेडकर यांना धमकीचे कॉल्स आणि मेसेज. गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पुण्यातील शेख सलाउद्दीन दर्गा वाद प्रकरण. दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेनं शहरात तणाव. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमले. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनांवर लोकांमध्ये शांतता. मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेनं होळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची केली घोषणा. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांना हा दिलासा. मुंबईमध्ये मालमत्ता कराच्या वसुलीचं लक्ष गाठण्यात महापालिकेला अपयश. 10 जणांकडे थकले 280 कोटी रुपये. पश्चिम रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल. रेल्वे प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरू. राज्यात आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या 2 स्वतंत्र परीक्षा होणार. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची माहिती. येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद राहणार. मोहिली जलशुद्धीकरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा. जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या निंबळक गावच्या सरपंच प्रियंका लामखडे यांच्याकडून निलेश लंकेंच्या गाडीचं सारथ्य. ग्रामस्थांकडून सरपंच लामखडे यांचं कौतुक. वर्ध्याच्या शिवणीमध्ये अवैध दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई. 11 लाख रुपये किमतीची गावठी दारू नष्ट, तर 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात ठिकठिकाणी रस्ते खोदकामामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप, तर अनेक ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटनाही वाढल्या. बुलढाण्याच्या मेहकर शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव. अवैध धंदे बंद न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा. वर्ध्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी. निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा. नागपूरमध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा 5 तारखेपासून संप सुरू. कर्मचाऱ्यांची ऊर्जा मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज बैठक. पुण्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांना 4 वर्षांनंतर मुहूर्त. 12 मार्चला पुरस्काराचं वितरण. यासाठी 393 पुरस्कारांची निवड. मराठा धनगर आरक्षणासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा हिंगोलीत मोर्चा. मोठ्या संख्येने मोर्चेकरांची उपस्थिती.